ओमी, मी तुला सांगितलं होतं नको भेटूस. तू का ऐकत नाही माझं? खरंच तुम्ही कोणीच माझं का? चिडू नकोस ना, माझं ऐकून तर घे. हे बघ, मी बहिणीला भेटलो हे तू सोडून दे. ती काय म्हणाली ना ते इम्पॉर्टंट आहे. काय म्हणाली? तिचं असं म्हणणं आहे की जर दादाला कोणी पैशांसाठी किडनॅप केलं असतं तर आतापर्यंत पैसे मागण्यासाठी कॉल आला असता, जे की नाही आहे. आपल्याला कुठलाही फोन आलेला नाही आहे अजून. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की किडनॅपर्सचा वेगळा काहीतरी मोटिव्ह आहे. व्हॉट मोटिव्ह? तिला असं वाटतंय की हे सगळं कोणीतरी जवळचं, ऑर्गनोस त्याला काय हवंय, पण जवळचं ओळखीच्या माणसाने सगळं प्लॅन केलंय. व्हॉट नॉनसेन्स. तिला डोकंच नाहीये तर लावते कशाला? काय डिटेक्टिव्ह आहे का ती? ती काय या सगळ्याचा शोध लावतेय? आणि ओमी, मी तुला म्हटलं होतं ना आपण देवांशला शोधून काढू. या सगळ्यात तिला इन्व्हॉल्व करायची काय गरज होती? का आत्या, पण वहिनी सुद्धा खूप जास्त डिस्टर्ब आहे का? ती पण ब्रोला शोधण्यासाठी खूप प्रयत्न करते. माझं म्हणणं आहे की आपण इंडिव्हिज्युअली शोधण्यापेक्षा एकत्र येऊन शोधूयात ना. यू मीन टू से मी तिची हेल्प घ्यायची? कम ऑन ओमी, मला ती माझ्या नजरेसमोरही आवडत नाही. तिची हेल्प घ्यायची मी? हे बघ, आधीच ना माझं डोकं खूप दुखतंय. हा विषय काढून ना तुम्हाला आणखीन राग येईल. आत्या, सॉरी. तू शांतपणे तुझी कॉफी पी. मी नाही तुला डिस्टर्ब करणार. थँक्यू. हॅलो. हॅलो ओमी, हा वहिनी, बोल ना. ऐक ना, मला असं वाटतं आपल्याला पोलिसात जावंच लागेल. नाही काय, पोलिसांच्या मदतीशिवाय ना आपण सरांपर्यंत नाही पोहोचू शकत. ठीक आहे वहिनी, मी घरी बोलतो. आणि यू डोंट वरी, दादा सापडेल आपल्याला लवकर. आपण आपल्याकडनं जितके प्रयत्न मिळत सगळे करून बघूया. हो ठीक आहे, मी ठेवते फोन. हो. मम्मा, हे बघ तुझ्यासाठी गरमागरम सूप आणलंय. प्लीज पिऊन घे. ओमी, माझी खायची प्यायची अजिबात इच्छा नाहीये.